सकाळचे 4 वाजलेत, ही स्टुपिड गाडी सुद्धा बंद झाली आहे. माझ्या फोनची बॅटरी सुद्धा संपत आली आहे यार. ब्रो वेट, हे काय आहे? थांब हा, मी तुला नंतर कॉल करते. हा शनिवार वाडा पुण्याच्या बाहेर काय करतोय? सोड, कोणी हेल्प करेल का बघते. वाव यार, हे नक्की आहे तरी काय? गडी म्हणतात याला. ओके ओके, बट वेअर आर यू गोइंग? हे फक्त गडी नाही, शिवकालीन गडी म्हणतात याला. वाव. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. चल, तुला आपली गडी फिरवून दाखवतो. डोळे नव्हतं, तर मनानं बघतात या गडीला. तर हे आपली सत्ता परंपरा याचं प्रतीक आहे. एखादा सण असो, उत्सव असो, नाही तर मग एखाद्या विजयाचा जल्लोष, सगळ्याची सुरुवात इथनच होती बघ. Why are these stairs so vintage? अरे Let's go. चला, ही हाय गडीची खरी ताकद. तडबंदी म्हणतात याला. आमचं मावळं फांजी म्हणायचं. फांजी Crazy. चाललोय पहाऱ्याला. तर यो हाय बुरुज. आणि याला काय म्हणतात? हे वय, ह्या बघा, हे मोठ्या जंग्या, ह्या बारक्या जंग्या. ह्या मोठ्या जंग्यातनं गरम तेल वतायचं आणि शत्रूवर हल्ला करायचा. आणि शत्रू जर लांब असलं का नाही, तर त्यासनी ही बारकी आहे जंगी, इथनं बाणानं बरोबर त्याला उडवायचा. आणि तरी पण एनिमी जात आले तर? हो, त्याची बी सोय आहे. चला दाखवतो. ह्यो गुप्त मार्ग, लय रहस्याचा साक्षीदार. संकट काळात बाहेर पडाया, नाही तर मग शत्रूला हुलकावणी द्यायला ह्योच रस्ता वापरतात. चला, तुला आता नगारखाना दाखवतो. नो मॅन, आय एम फॅमिश्ड नाव. भूक लागली वय? हो. चल की तुला पाकशाळा दाखवतो. तर ही आहे आमची आधुनिक पाकशाळा. ओ, किचन. इथं तयार होते रोज शुद्ध, सात्विक आणि परंपरागत अन्न. आमच्या याला पाकशाळा लई वेगळी होती, पण आता कसं आधुनिकरण आलं, म्हणून आता आमची पाकशाळा बी आधुनिक झाली आहे. यो हाय मेजवान कक्ष. इथं समधी पाहुणे बसतात आणि कोणाला काय पाहिजे, हवं नको ते सगळं ह्या पक्वान पत्रिकेतनं मागवतात. पक्वान पत्रिका? यू मीन मेन्यू कार्ड? होय हो, मेन्यू कार्डच. इथं रोज मराठी पक्वानाची पंगत भरती आहे. इथलं जेवण करून माझं पोटच नाही तर मन सुद्धा भरलंय. आणि ही गडी किती सुंदर आहे यार. आणि अरे, हे दादा कुठे गेलेत? मॅडम, गाडी रेडी आहे. हो, आले. रावगडी, मराठी इतिहासाची अनुभूती आणि आपुलकीच्या चवीची मेजवानी लवकरच आपल्या सेवेत.